नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट स्वामी महाराज कृपा करा तुम्ही गुरुराज. स्वामी राया गुरुराया स्वामी राया गुरुराया. ओ स्वामी राया गुरुराया. स्वामी राया गुरुराया. स्वामी राया गुरुराया. स्वामी राया गुरुराया. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. जगदम्ब उदयो सुदयो. आपण सर्वांनी कार्तवीर्या हा जो अर्जुन आहे सहस्रार्जुन याची कथा आपण ऐकली. यांनी काल सूर्याकडून सहस्र हात प्राप्त केले आणि तो एक परिपूर्ण असा गर्ग ऋषींच्या सांगण्याने दत्तात्रेयांचा संपूर्णपणे भक्त झाला. त्याला 1,00,000 वर्ष आयुष्य आहे असं त्याच्या लहानपणी सांगितलेलं होतं. आता तो त्रिभुवनातला राजा झाला आणि त्या त्रेतायुगामधल्या हा राजाला दत्तात्रेयांचं एक कवच मिळालं आणि या कवचानुसार त्याचा सगळीकडे विजय व्हायला लागला. संपूर्ण भारतभर त्यांनी सगळा त्रिखंडामध्ये विजय संपादन करून जे गर्ग ऋषी त्याला महात्म्य सांगत होते की दत्तात्रेय असे आहेत तसे आहेत, ते सगळं ते महात्म्य त्याने ऐकून घेतलं. त्याच्या मनातला एक पूर्णपणे जो एक संशय होता तो नष्ट झाला. कारण त्यांनी ज्या अवस्थेत त्यांना पाहिलं, आपण काल अवस्था बघितल्या, दत्तात्रेयांची स्वतःची बसण्याची बैठक कशी होती, कुठल्या पद्धतीने ते बसायचे आणि सामोरं जायचे आणि त्याला कसा आत गेल्यानंतर ते दर्शन झालं. तर आपण विष्णुदत्ताची वगैरे सगळी हे पाहिली. स्वतःच्या स्थैर्यासाठी ज्ञान कसं मिळवायचं
असं त्यांनी डायरेक्ट दत्तात्रेयांना विचारलं. तो म्हणला, मी विजय संपादन केला, सगळं झालं, मला वडिलांच्याकडनं माझं राज्य मिळालं, मला फक्त आता एक पाहिजे की मला तुम्हाला एक प्रश्न असा विचारायचा आहे की मला स्थैर्यासाठी ज्ञान पाहिजे, म्हणजे मी स्थिर होण्यासाठी. दत्तात्रय म्हणले की अरे ते काही इतकं सोपं नाही आहे जसं तू म्हणतोयस तसं. तो म्हणे का? तर म्हणे तुला सगळं स्वास्थ्य प्राप्त झालेलं आहे, उपलब्धता तुझ्याकडे सगळी आहे, आणि ज्या ज्ञानाचं समाधान तुला नाही आहे त्याच्यासाठीची विवंचना तुझी आहे, पण तू तर राजा आहेस, तुला काय गरज आहे, असं दत्तात्रय म्हणले. त्यानं ओळखलं की हे काय ज्ञान काही सहज काही मिळणार नाही, आपल्याला दत्तात्रयांची स्तुतीच करावी लागेल, आणि स्तुती केल्याशिवाय हा काय परमेश्वर प्राप्त होणार नाही. म्हणून त्यांनी मग हात जोडले आणि दत्तात्रयानं म्हणला, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. कृपा सागरा भक्तवत्सला, कृपा सागरा भक्तवत्सला. अत्रीच्या तनया तनया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. भक्तजनांचा तूच आसरा, दीनदयेचा तूच निवारा. भक्तजनांचा तूच आसरा, दीनदयेचा तूच निवारा. प्रेम पूरका दैन्य हारका, प्रेम पूरका दैन्य हारका. नकळे तव माया माया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. दत्तात्रय उभा राहिलेले होते आणि बाजूला जसं कृष्णाला विराट दर्शन दिसलं तर, आणि त्यावेळेला कृष्ण अवाक होऊन, हा अर्जुन अवाक होऊन कृष्णाकडचं बघत होता. त्यावेळेला कृष्ण असा नेहमीसारखा उभा होता, पण अर्जुनाला जो भास होत होता तो विराट दर्शनाचा होत होता. आत्ता अवस्था अशीच आहे, दत्तात्रय उभे आहेत, गर्ग ऋषींनी वर्णन करून सगळं सांगितलेलं आहे अर्जुनाला. हा सहस्रार्जुन दत्तात्रयांच्या संपूर्ण पायापासून डोक्यापर्यंत सगळ्या पूर्णपणे जटेपासून, गळ्यात रुद्राक्ष माळा घातलेली आहे, खड्ग आहे हातात, खडावा घातलेले आहेत, पितांबर नेसलेलं आहे, हे सगळं पाहून त्याच्या मनात ही धारणा आली की यांना शरण गेल्याशिवाय हे आपल्याला ज्ञान देणार नाहीत. नमन तुला गुरुराया दत्ता, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर, ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर. त्रयमूर्ती अवतार मनोहर, त्रयमूर्ती अवतार मनोहर. सौख्यदायका सौख्यदायका सौख्यकारका, मोक्षदायका सौख्यकारका. आलो तव पाया पाया, नमन तुला गुरुराया दत्ता, नमन तुला गुरुराया. वरद हस्त मज
तव लाभावा वरद हस्त मज तव लाभावा कृपा लोभही नित्य रहावा चित्तवेधका लोभदायका चित्तवेधका लोभदायका पुनीत करी काया काया नमन तुला गुरुराया दत्ता नमन तुला गुरुराया कृपा सागरा भक्तवत्सला कृपा सागरा गुरुराया कृपा सागरा भक्तवत्सला अत्रीच्या तनया तनया नमन तुला गुरुराया दत्ता नमन तुला गुरुराया गुरुराया रे गुरुराया रे स्वामी राया रे नमन तुला गुरुराया दत्ता नमन तुला गुरुराया दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय स्वामी समर्थ महाराज की जय जगदम्ब उदयो सुदयो थोडंसं सगळ्यांनी ताट बसायचे. आज दत्तात्रेय हे सगळं विनंतीपूर्वक अर्जुनाचं ऐकल्यानंतर त्याला ते ज्ञान देण्यासाठी तयार होतात. ज्ञानामधल्या काही मुख्य गोष्टी आहेत त्या देण्याचा एक वेगळा प्रयास एका राजाला, ज्याच्याकडे दास दासीन सगळी उपलब्धता आहे, अशा राजाला दत्तात्रय सांगतात, राजा ऐक, पहिली गोष्ट, तुझं जे कर्म आहे ते तू नित्य केलं पाहिजेस न चुकता. आता हे तुम्हालाही लागू आहे. राजाला जे जे दत्तात्रय सांगतायत ते सगळं तुम्हाला लागू आहे. याच्यामुळं काय झालेलं आहे की मी आज सुरुवातीपासूनच शांत चित्तवृत्तीचा एक आविर्भाव माझ्याकडे मी घेतलेला आहे. आज तुम्हाला दिसताना मी एकदम असा बऱ्यापैकी आवाज खाली शांत. याला कारण असे आहे की मी तुम्हाला काल सांगितलं होतं की इडा आणि पिंगला, सूर्यनाडी आणि चंद्रनाडी याचा अभ्यास नकळत दत्तात्रय ह्या सहस्रार्जुनाला सांगतात. त्याला म्हणतात की तू नित्य काय करतोस. तर पूर्वी अशी पद्धत होती की देव, ब्राह्मण, राजा आणि गुरु या चौघांनाही सकाळचं, प्रातःकाळचं आणि माध्यान्ह काळचं आणि संध्याकाळचं कर्म असायचं. ते नित्यकर्म असायचं. एक सहजगत्या एक उदाहरण देतो. 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजींना जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेला त्यांना प्रमाण सांगण्यात आलं, प्रमाणम परमम श्रुती. आणि त्यावेळच्या आचार्य आणि ब्रह्मांनी या गोष्टी यज्ञोपवीत घालून म्हणजे जानवं घालून छत्रपतींना शिकवल्या की आता तुम्ही आसनाधिष्ठित राजे आहात, त्यामुळे तुम्हाला या गोष्टी करणं कर्मप्राप्त आहे. याला कारण प्रजा. प्रजेचं सगळं सुव्यवस्थित व्हायचं असेल तर तुम्हाला नित्यकर्म करावं लागेल.
राजा जरा थक्कच झाला पहिल्यांदा, कारण नित्यकर्म म्हणजे सकाळी उठायचं आणि निघायचंच ना. पण आता राजे सुद्धा छत्रपती हे 50शीला आलेले असल्या कारणानं त्यांनी ते गंभीररित्या म्हणजे सिरियसली थोडंसं आईकडं पाहून, थोडंसं दादोजी कोंडदेवांकडं पाहून असं ते स्वीकार केलं. तसं इथं आत्ता दत्तात्रेयांनी सहस्रार्जुनला हे सांगायला सुरुवात केली की नित्यकर्म तुला सुटलेलं नाही. तर त्यात ते सांगतात, प्रथम तुला शौच मुखमार्जन करावं लागेल, शरीरातला मल विसर्जन करावं लागेल, तुला 3 वेळेला चूळ भरावं लागेल, शौच झाल्यानंतर 16 वेळेला चूळ भरायला लागेल. असं सगळं शास्त्रोक्त दत्तात्रेय राजाला सांगतात. त्याच्यानंतर तुला प्रातः स्नान करावं लागेल, आंघोळ करताना तुला मोठं पात्र तांब्याचं घ्यावं लागेल आणि शक्यतो दासींकडनं पाणी न घेता पहिलं तुझ्या हाताने तू तांब्या घेत जा, असा 3 वेळा घे वगैरे असं नित्यकर्म त्याला सांगितलं. स्नान झाल्यानंतर ओलं अंग न ठेवता ते कोरडं करून डोक्याचा जो भाग आहे तो पूर्ण कोरडा करून त्या जटा बांधत जा. पूर्वी राजांना मोठ्या जटा असायच्या, त्या बांधत जा आणि प्रातस्मरणीय असं तुझा जो कुळाचार आहे त्याप्रमाणे तुझ्या कुळस्वामीचं स्मरण करत जा. तोपर्यंत राजपत्नी ही दासींकडून संपूर्ण देव्हारा आणि देवघर तयार ठेवेल आणि मग तू देवांच्या पूजेला बसत जा वगैरे. हे नित्यकर्म अप्रतिम असं दत्तात्रेयांनी सहस्रार्जुनला सांगितलं. त्याला म्हणले नंतर मुक्त आणि अविक्रय आणि परब्रह्म असे वेगवेगळे प्रकार आहेत. तू हे नित्यकर्म जर केलंस तर मुक्तता काय असते, मोक्ष काय असतो हे तुला जिवंतपणी कळायला लागेल. आणि तुम्हालाही सगळ्यांना सांगतो, मोक्ष हा आपण सगुण स्वरूपात आत्ता चैतन्य स्वरूपात जे आहोत तेव्हाच मिळतो. मोक्ष हा मृत्यूनंतर मिळत नाही. मला काही कोणाशी वाद घालायचा नाही, पण मी जो गेल्या 40, 45, 48 वर्षात वयाच्या 14व्या वर्षापासून जो एक प्रचिती आणि अनुभूतीचा प्रकार घेतोय त्यामध्ये मोक्ष हा जिवंतपणीच मिळतो. आणि तो मोक्ष मिळण्यासाठी सगुण गुरुच लागतो. आई साक्षात समोर लागते आणि तीच सांगते, आता मोठा झालायस तू, माझ्या मायेतनं मुक्त आहेस आणि आता मला स्नुषा आलेली आहे, म्हणजे सून आलेली आहे. त्यामुळं बेटा आता तू लहान नाही आहेस, आता तुला महत्वाचं काय आहे हे हळू कळायला लागेल. मुलगा म्हणतो, म्हणजे आई, अरे जोपर्यंत तुझा पाहण्याचा दृष्टिकोन विशाल होत नाही, अक्ष, जोपर्यंत तुझा डोळा बघण्याचा मोठा होत नाहीये तोपर्यंत तुला कसं कळणार की आता तू हा मोठा संसार कसा करणार. गृहस्थाश्रमासारखा अवघड, अशुद्ध आणि अडचणीचा दुसरा मार्ग कुठला नसेल. संन्यास फार सोपं आहे म्हणून आज मुद्दाम मी भगवं घातले. हे फार सोपं आहे, पटकन घालायचं आणि संन्यास घेतला म्हणून सांगायचं. पण म्हणजे सगळ्यात मी मुक्त आहे, मी काही करत नाही, मला काही जमत नाही, मला काही येणार नाही, आम्ही जिवंत प्रेत आहोत, मड आहोत, असं ते सांगतात. आपल्यासारख्या ग्रस्त आश्रमाला हे काही जमत नाही. आई सांगते, बेटा तुझं लक्ष आता 3 ठिकाणी पाहिजे. मुलगा म्हणतो, कसं काय. तर एक माझ्याकडं, प्रथम मी म्हणून, नंतर जरा वडिलांकडं, आणि आता बेटा तुझी एक स्त्री आहे, जसं आम्ही संसार केला तसं तुझ्या आयुष्यात तुला संसार करायचा आहे, त्यामुळं तिच्याकडं तू जास्त लक्ष द्यायचंस. जिवंतपणी मोक्ष सांगणारा पहिला धडा देणारी आई आहे, लक्षात ठेवा. दत्तात्रेय अगदी नित्यकर्मात असंच सांगतात की प्रजेकडे तुला पाहिलं पाहिजे. प्रजा ही तुझी काय आहे, पत्नी आहे. दत्तात्रेयांचं सांगणंच मुळात एक वेगळं होतं. आज त्या निमित्ताने मी तुम्हाला सांगतोय, तुम्हाला पण आज एक दैनंदिन जीवनातला एक थोडासा नित्यकर्माचा भाग कळेल
की जो मी माझ्या दत्तसुवास नावाच्या पुस्तकात लिहिला आहे. दत्तसुवास म्हणून मी एक ग्रंथ लिहिला आहे. त्या माझं रोजचं नित्य जीवन जे आहे ते लिहिलेलं आहे. मला काय आवडतं, मला कसं झोपायला आवडतं, मला कसं हिंडायला आवडतं, मी कसा चालू शकतो, माझा मूड कसा असतो, मी माझ्या मनात ज्या वेळेला असेल ते मी कसं प्राप्त करतो, हे सगळं मी त्यात लिहिलेलं आहे. पण ते कसं लिहिलेलं आहे? सद्गुरूंनी सांगितलेल्या नित्यकर्माच्या नियमात. प्रथम मी यम स्वीकारला. यम म्हणजे जे जमत नाही ते. मग काय जमत नाही? तर आपल्याला एके ठिकाणी बसायला जमत नाही. नित्यकर्म. बराच वेळ आपण बसलो की आपल्या एका पायात हत्ती शिरतो आणि मग त्या मुंग्या यायला लागतात. मग आपण इकडं तिकडं बघतो आणि मग जरा एक पाय असा सरळ करण्याचा प्रयत्न करतो. नाही तर अशी जरा, कॅमेरा जरा चांगला मारा, अशी जरा कुशी बदलतो आपण. इकडे तिकडं आपल्याकडं कोण बघते का बघतो आपण आणि जरा उजवी साईड अशी हलवतो. कळलं का काही? म्हणजे आपला यम काय सुरू करतो तर पायाकडनं सुरू करतो. काही ना काय होतं, बसण्याचं सोडून द्या, काहींना उभाच राहत नाही. म्हणजे नित्यकर्मामधला पहिला जो यम आहे की कोणतीही गोष्ट स्थिरतेकडे नेण्यासाठी शरीराला बैठक निर्माण करणं हे जमत नाही. नित्यकर्मामध्ये दत्तात्रेयांनी ते सांगितलं. आईनं सांगितलं जसं मुक्त मोक्ष, तसं दत्तात्रेयांनी सांगितलं अरे मुक्त कसं व्हायचं. तू या प्रजेच्या सगळ्या कार्यातनं मुक्त कसं व्हायचं आणि केव्हा व्हायचं हे अतिशय रोचक, बोधक आणि पटेल असं राजाला सांगितलं. राजाने सहज विचारलं, दत्तात्रेया तू मुक्त म्हणजे काय सांगतोयस? तर ते म्हणले अरे तुला आईचं मी सांगितलं उदाहरण, आता आणखी एक उदाहरण सांगतो. नित्यकर्मामध्ये सकाळी तुझ्या आजूबाजूला कोणी नाहीये त्या कुळाचार आणि कुळधर्माच्या वेळेला, असा तू मुक्तपणे, म्हणजे आत्ताच्या भाषेत बिनधास्तपणे पूजा अर्चा मनन चिंतन, आपण कालची नवविधा भक्ती बघितली ना, तसं बघ म्हणून सांगितलं. म्हणजे काय होईल? तुला सवय लागेल तेवढ्या वेळापुरतं मुक्त होणं, इतर विचार डोक्यात काहीही नाही. याला नित्यकर्मात मुक्त होणं असं म्हणतात. असा किती वेळ हो? तर कमीत कमी 1 प्रहर. 1 प्रहर किती वेळाचा असतो? 2.5 तास. राजन, यासाठी तुला ब्रह्ममुहूर्ताला उठावं लागेल. हो, ब्रह्ममुहूर्त हा कितीला सुरू होतो? दत्तात्रेयांनी सांगितलं 3:30 पासून 6:30 पर्यंत ब्रह्ममुहूर्त असतो. 1 प्रहर असतो. या वेळेत तुझं सगळं कर्म तू आटपून घ्यायचंस. क्रय आणि विक्रय आणि अविक्रय, तुझी कुठलीही शरीराची कोणतीही नैसर्गिक बाजू ही अधुरी राहता कामा नये. म्हणजे पहा, अविक्रय, तुझ्या तोंडात थुंकी येता कामा नये, तुझ्या डोळ्यात पाणी येता कामा नये, तुझ्या डोळे इतके स्वच्छ पाहिजेत की तू पुन्हा डोळ्याला हात लावता कामा नये सकाळी. तुझा कानात आणि बोटात फरक पाहिजे, नाही तर बोट कानात नाकात हे चालणार नाही. क्रय विक्रय आणि अविक्रय कोणतीही अशी कृती तुझ्याकडनं होता कामा नये की जी तुला या यमनियमामध्ये बाधा आणेल. हे काहीही चालणार नाही. नो माकड चेष्टा. बसलं की कुठेतरी वळवळतं, मग आपण असं खासतो नाही. तिसरी गोष्ट सांगितली, तुझं लक्ष तुझ्याकडं सुरू झालं पाहिजे. अहम ब्रह्मास्मी. आणि नंतर परब्रह्म. आधी तू तुझं ब्रह्म जागृत कर ब्रह्ममुहूर्तावर. राजा म्हणतो, 10वीच्या आणि 12वीच्या मुलांनी जास्त आहे का? राजा म्हणतो, हे ब्रह्म काय असतं? दत्तात्रेय म्हणतात, संपूर्ण 24 तासामध्ये सगळ्यात जी वेळ
म्हणायसाठी बरी असते. बघा, ब्र आधी आहे आणि म्ह नंतर आहे. दत्तात्रय सांगताना सांगतात, म्हणण्यासाठी जी बरी वेळ असते ते ब्रह्म, आणि म्हणायला जे बरं वाटतं ते ब्रह्म. आता म्हणायला बरं काय वाटतं? विठाला 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 विठाला, श्रीराम जय राम जय जय राम, म्हणायला बरं वाटतं. श्रीराम जय राम जय जय राम, राधे कृष्ण राधे कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण, राधे कृष्ण राधे कृष्ण, राधे 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 कृष्ण. म्हणायला जे बरं वाटतं, म्हणायला जे सोपं आहे, सहजगत्या जे म्हणतात, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, रघुपती राघव राजा राम, रघुपती राघव राजा राम. आणि मग या स्थितीत तुला अवघड काय वाटेल? तर म्हणे जे बरं वाटण्यासाठीची जी वेळ आहे ती वेळ ही शोधून काढलेली आहे. राजा म्हणतो, म्हणजे राजाला ज्ञानच नसतं आणि त्याने ज्ञान मागितलेलं असतं, त्यामुळे तो प्रत्येक वेळेला उपपर प्रश्न विचारतो. दत्तात्रय खूप छान सांगतात, अरे वैशाख मासामध्ये पावसाळ्याच्या अगोदर जसं नदीचं पाणी निर्मळ वाहत असतं, इतकं शुद्ध आणि स्वच्छ वातावरण हे 24 तासात रात्रभर आणि दिवसभर चाललेल्या सगळ्या उपद्व्यापामुळे पृथ्वीच्या सुंदर ऊर्जा तयार होणारी, आणि त्यावेळेला जमिनीवरून वाहणारे वारे हे शांत होतात. पृथ्वीची एक विशिष्ट अवस्था येते, ती अवस्था प्रसूतीची असते. म्हणजे पृथ्वी कलत असते आणि सूर्य वर येत असतो. त्या कलण्याच्या अवस्थेत ती पृथ्वी जेवढी हळू फिरत असते आणि सूर्य लवकर वर येत असतो. बघा तुम्ही, सकाळी आपण सूर्याकडे बघितलं की नाही, की तो लवकर लवकर येतो असं वाटतं. आणि पृथ्वी कशी असते, 9 महिने 9 दिवस 9 तास 9 मिनिटं 9 सेकंद पर्यंत अवघडलेलं कसं असतं, तशी पृथ्वी असते. मुळातच ती 67 अंशात कललेली आहे. ती ठेवताना पृथ्वी ही जी ठेवलेली आहे या स्पेसमध्ये, ही ठेवतानाच मुळात तिरकी ठेवलेली आहे. म्हणजे ही गोल आहे, ही गोल अशी आहे, पण पृथ्वी ठेवताना अशी ठेवली आहे. त्यामुळे ती अशी घरंगळत घरंगळत फिरते अशी. हे सांगायला दिसायला सोपं आहे बरं का, पण राजा ज्ञान मागतोय दत्तात्रयांकडनं. मी तुम्हाला काय सांगतोय ते लक्षात घ्या. तुम्ही या सगळ्यातून कॉन्सन्ट्रेट होऊन, एकाग्र होऊन लक्षात घ्या. राजाला दत्तात्रय ज्ञान देत आहेत, राजा ज्ञान मागतोय. त्यातले हे टप्पे आहेत आणि त्यात ते परब्रह्म आहे आणि त्यात ते अहम ब्रह्म जागृत केले. अहम ब्रह्म जागृत करण्यासाठी मी तुम्हाला सोपं सांगितलं, पण परब्रह्म पाहण्यासाठी राजाला सांगतो, दत्तात्रय सांगतात, देव सांगतात, सोहम सोहम सोहम, सोहम सोहम. अरे काही लक्षात आलं का राजा? त्याला तरी लक्षात येत नाही. एक काम कर, तू एका नाकपुडीने श्वास घे बरं. मग तो मोठ्यांदा श्वास घेतो. फार जलद घेतलास, हळू घे. त्याला काय हळू घेता येईना. एक काम कर, एका नाकपुडीवर बोट ठेव आणि शांतपणे घे. कुठली नाकपुडी चालू आहे तुझी? तो म्हटला, हा देवा, एकीकडनं बंद आहे श्वास, एकीकडे चालू आहे. गुरुकडे ज्यावेळेला जातो त्यावेळेला चंद्रनाडी पाहिजे का सूर्यनाडी पाहिजे?
असं सगळं ज्ञान दत्तात्रेय अहम ब्रह्मापासून परब्रह्मापर्यंत जाण्यासाठी देत असतात. आत्ताची सुद्धा वेळ ही गोरज मुहूर्ताची वेळ आहे, ही तिन्ही सांज आहे, अप्रतिम वेळ आहे. दिवसातून अशा 2 वेळा आणि तिसरी माध्यान्हाची वेळ, याला इंग्लिशमध्ये आत्ता पॉझिटिव्ह वेव्ज म्हणतात. ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह आहे, ती पहाटे जास्त असते. म्हणून 10वीच्या 12वीच्या स्कॉलरशिपच्या आणि डिग्रीच्या मुलांनी रात्री 8:30ला झोपायचं, एवढेशे पोहे खाऊन किंवा उपमा खाऊन. बर्गर नव्हे, पिझ्झा नव्हे, रजई घेऊन नव्हे. शब्द कसे वाटतात बघा, पिझ्झा, बडगर, अडगर, दडगर, गरगर, डरडर, काय शब्द आहेत. तर अन्न हे कमी सेवन करून 8:30ला झोपायचं, म्हणजे पहाटे ब्रह्ममुहूर्तावर झोप पूर्ण होती. 9:30, 10:30, 11:30, 12:30, 1:30, 2:30 आणि 3:30. 7 तास झोप ही सायन्सनी, धर्मशास्त्रांनी, अध्यात्मानं सांगितलेली आहे. 3:30ला उठल्यानंतर मुलांनी परब्रह्माची ऊर्जा पॉझिटिव्ह पास होत असते. अहम ब्रह्म रिलॅक्स घेऊन, असं सांगितलं पाहिजे ना. आता विश्रांती घेऊन वगैरे म्हटलं की कसं वाटतं. रिलॅक्स घेऊन शरीराची सर्व रक्ताभिसरण संस्था एका विशिष्ट गतीमध्ये आलेली आहे. उत्सर्जन शक्ती ही शरीराची वाढलेली असते. क्रय व क्रिया, शरीरातला मलाविरोध बाहेर पडण्याच्या तयारीत असतो. अशा सगळ्या अवस्था आतल्या मिक्सरनी पूर्ण केलेल्या असतात. म्हणून ब्रह्ममुहूर्त अशा वेळेला शुद्ध व्हायचं. शुद्ध होणं म्हणजे शरीरातून नको त्या सगळ्या पदार्थांना बाहेर टाकायचं. दंत धावन म्हणजे टूथपेस्ट करायची. डोळ्यावर थंड पाणी मारायचं, फ्रीज मधलं नव्हे, नळाचं थंड पाणी मारायचं. थंड पाणी म्हणले की पोरं उद्या फ्रीज मधलं मारतील. रात्री झोपताना कापूस घ्यायचा चांगला, बँडेज, दूध घ्यायचं 1 चमचाभर, त्याच्यात तो कापूस भिजवायचा आणि 2 पट्ट्या झोपताना 15-20 मिनिटं डोळ्यावर ठेवायच्या. यामुळं हस्तिनी आणि पद्मिनीला स्थिरता येते आणि स्मरणशक्ती वाढते. मुलांना परीक्षेत गेल्यानंतर पेपर लिहिताना काहीच आठवत नाही, त्याला कारण दृष्टीदोष. नको ते TV बघणं, नको ते विचार करणं, आणि याचा ताण कानशील म्हणजे इथं पडतो. आणि त्यात हल्लीच्या कृत्रिम आईवडिलांचं टेन्शन. कृत्रिम म्हणजे सीझर चे आईवडील, यांचं टेन्शन. 70% पाहिजेत, 80% पाहिजेत. तुला कळतं का, शेजारच्या उमेशने 90% घेतले. असला फालतूपणा हल्लीचे कृत्रिम आईवडील त्या मुलावर लादत असतात. सगळ्यात मूर्खपणा, मूढपणा. असं करून काहीही होत नसतं. तुमच्या भाग्यात आणि त्या जीवाच्या गेल्या पूर्व सुकृतातील कर्मात आणि आत्ताच्या कर्मात जेवढं सर्टिफिकेट लिहिलेलं असतं त्याच्यावर सगळं लिहिलेलं असतं. हा कुठं तडफडणारे, हा कुठं भानगडी करणारे, हा कुठं कधी आत बसणारे देवकीच्या बरोबर, कळलं का काही, हा कधी बाहेर बसणारे, सगळं ठरलेलं आहे. टायमिंग टू टायमिंग ठरलेलं आहे, जे तुमच्याकडं नाही असं. याला अविक्रिय आणि परब्रह्म स्थिती म्हणतात. जोपर्यंत या सगळ्याचा एक सुंदर चिंतनशील अभ्यास तुम्ही करत नाही, मी विचार नाही सांगितलेलं, 4 गोष्टीच्या विरुद्ध जो आहे तो विचार. 4 गोष्टीच्या आहारी गेला तो आचार. मी तुम्हाला काय सांगतोय, विविधतेने जो हिंडत बसतो त्याला विहार म्हणतात.
आणि आवश्यक आहे तेवढा हार घेतला म्हणजे आहार घेतला. आवश्यक हार. आपण हार खाता कामा नये, आता मला बस झालं म्हणून इतकं खायचं नसतं. आणि इतकी हार खायची नाही, नाही नाही काही नको काही नको, अरे कशाला उपाशी राहतोय, आले समोर खा ना, मिळत नाहीये. त्यामुळे एखाद्याने कोणी दिलं तर ते घ्यावं. याला आहार विहार प्रत्याहार ध्यान धारणा असं मी तुम्हाला सांगतोय. त्यातलं आता चाललंय आपलं यम नियम. राजा हे सगळं ऐकत असतो. दत्तात्रय खूप छान प्रकारे सांगतात. आणि मग तिथं गर्ग ऋषी असतात. गर्ग ऋषींचा एक शिष्य असतो. तो सहज म्हणतो, मी एक याच्यावर पद आहे, भजन आहे, म्हणू का? तो माझ्यासारखा असतो. तर गर्ग ऋषी आणि दत्तात्रय म्हणतात, ठीक आहे, मला थोडीशी विश्रांती मिळेल, राजालाही बरं वाटेल, म्हण तू म्हणे. पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार, व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार, व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. चित्त ठेवोनी दत्त चरणासी. चित्त ठेवोनी दत्त चरणासी. नाम सावकाशी घ्यावे भक्ता. नाम सावकाशी घ्यावे भक्ता. पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. घालोनी आसन स्वच्छ जागेवरी. घालोनी आसन स्वच्छ जागेवरी. दृष्टी घे अंतरी दत्तासाठी. दृष्टी घे अंतरी दत्तासाठी. मुखी घेई नाम दत्त दिगंबर. मुखी घेई नाम दत्त दिगंबर. तसे वारंवार तू वा भक्ता. तसे वारंवार तू वा भक्ता. पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. पहाटेच्या नाम घेता घेता मूर्ती शोध घेई. नाम घेता घेता. नाम घेता घेता मूर्ती शोध घेई. एक रूप होई त्याचे ठाई. एक रूप होई त्याचे ठाई. एक चित्त होता नाम ना सोडीजे. एक चित्त होता नाम ना सोडीजे. त्यातून पावीजे आत्मानंद. आत्मानंद आत्मानंद. पहा
मध्येच दत्तात्रय म्हणतात, तुझ्या लक्षात आलं का, तो गर्गचा शिष्य आहे, एका ऋषितुल्य देहाचा, एका आत्मतत्वाचा तो शिष्य आहे. तो काय सांगतोय बघ, हे राजन, तू ज्या वेळेला असं पहाटे नाव घेशील तेव्हा थांबू नकोस. तुम्ही पण बघा काय करता, मध्येच बादलीचा आवाज झाला बाथरूम मध्ये, दाराचा आवाज झाला की तुम्ही इकडे तिकडे बघून थांबता. नाहीतर मध्येच तुमची आवडती पत्नी आवडतीच असते ती, नाही तर तुमची आई लाडकी, एकुलते एक पोरग सीझरच म्हणून ती चहा घेऊन येते. तुझा अभ्यास 70% मार्क नाही. राजन, कोणताही अखंड पडता का नाही. खंड पडला तर ते नाम थांबून गेलं. मुखी घे नाम, जे तू मुखात नाव घेशील ते सोडायच नाही. केव्हा? ज्या वेळेला तू एकचित्त होशील तेव्हा. म्हणजे नाम घेता घेता काय होणार आहे, तू एकाग्र होशील. म्हणून एकचित्त झालास की नाव नाही सोडायचं. बऱ्याच वेळा काय होतं, आपण शांत झालो की आपण नामस्मरण करून सोडून देतो. मी हल्ली तुम्हाला नेहमी व्हॉइस मेसेज देताना सांगतो बघा, मी पण पहाटे 2:30 3:30 जेव्हा तुम्हाला व्हॉइस मेसेज करतो, व्हॉइस मेसेजचं टायमिंग बघत जा, 3:30 4:30 असतं. त्यावेळेला मी सुद्धा स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं मी करत असतो. आपलं नाम सोडायचं नाही. नाम सोडलं नाही, एकचित्त राहिलो की आपल्याला प्रेरणा मिळते. प्रेरणेच्या बरोबर टेकू मिळतो. टेकू मिळाला की आपला जो दिवसभराचा बॅलन्स आहे तो तर्फेचा प्रकार व्यवस्थित राहतो. आणि संसाराचं, प्रजेचं सगळं पालन करण्याचं जडत्व जे तुझ्याकडे आलेलं आहे ते हलकं होईल, असं दत्तात्रय राजनला सांगतात. एकचित्त होता नाम न सोडीजे, त्यातून पावीजे आत्मानंद. आत्मानंद पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. आत्मानंद होता ज्ञानाचा उद्भाव. आत्मानंद होता, अशी रोज सवय झाली पाहिजे. नित्य कर्मामध्ये तुला हे कळलं पाहिजे. तू मुक्त होऊन कुणाचंही बंधन न पाळता नामस्मरण घेतलं पाहिजेस. आत्मानंद होता ज्ञानाचा उद्भाव, अंतरी गौरव होऊ लागे. अंतरी गौरव होऊ लागे. नारो म्हणे भक्ता दत्ताची पायी. नारो म्हणे भक्ता दत्ताची पायी. नाम घेता राही जन्मभरी. नाम घेता राही जन्मभरी. पहाटेच्या वेळी, पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. व्हावे गायकाग्र दत्ता ठाई. पहाटेच्या वेळी, पहाटेच्या वेळी, पहाटेच्या वेळी करोनी व्यवहार. करोनी व्यवहार. राजन फारच खुश होतो. तो म्हणतो, मला एवढं सोपं करून सांगितलं दत्तात्रया, आता मला तुम्हाला काही सोडवत नाहीये. ते म्हणतात, नाही, तुला सगळं मान्य आहे, ज्ञान मला द्यायचं आहे. माया, अविद्या, परादेवी, मन, अनादी हे सगळे भ्रम आहेत. माहित आहे? नाही? हा आता हार आणला ना, ही माया आहे. हा गजरा मांडला ना, ही माया आहे. हे ओवाळलं ना, ही माया आहे. ही जी आपण शिक्षण शिकतोय ना सगळं, ही अविद्या विद्या ही सगळी माया आहे. परादेवी, परधन,
हे सगळं माया आहे. मन, एकाचं मन दुसऱ्यावर जडणं, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर लाईन मारणं, माया आहे. हे मन जे आहे, हे सगळं राजनला दत्तात्रय सांगतोय. आणि आज मी तुम्हाला सांगतोय. थोडंसं तुम्हाला बोर झालं तरी माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. यामुळे तुम्हाला बरंचसंच काही, काल ते म्हणल्याप्रमाणे की आम्ही नंतर काय करायचं, तर तुम्हाला बरंचसंच काही हे करण्यासाठी मी तुम्हाला आज हे समजावून सांगतोय. प्रश्न वेळेचा नाही आहे, लक्षात ठेवा. प्रश्न आपण स्वतःला समजून घेण्याचा आहे. मी जबाबदार नाहीये, जबाबदारी तुमची आहे. तुम्ही समजून घ्यायला पाहिजेत. मी कितीही तुमची गॅरंटी घेतली, खात्री घेतली, तरी तुम्हाला खात्री वाटली पाहिजे जगण्याची. जोपर्यंत तुमच्याकडून रिप्लाय, रिटर्न्स, प्रतिसाद येत नाही, तोपर्यंत मी किती जरी ओरडलो काही उपयोग नाही. हे मला लहानपणी माझ्या आईने शिकवलं. मी ज्यावेळेला आईला हाक मारायचो त्यावेळेला मला म्हणायची, माझे काही कान किटले नाहीत, एकदा बोललाच कळलं मला. मी तिला, आईला 5 वेळा हाका मारतो, आई, आणि वेगवेगळ्या सुरात. एक प्रॅक्टिकल करून दाखवू का? आई, 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 असं करे. ती म्हणे काट्या इकडे बघतेस तुला. मुद्दा म्हणजे तिचं लक्ष आपल्याकडे वेधावं आणि इतरांनी सगळ्यांनी सांगावं की सख्या हाक मारतोय. कारण आमच्या घरामध्ये एकूण 64 माणसं होती. आम्ही भावंडच मुळात 13-14. वाड्यात आमच्या 9 बिराड करू, 9-5 45 माणसं ती. आणि मग हौदावर उभं राहिलो, कुठे उभं राहिलो तर आईला ऐकू जायचं नाही जात ना. सगळ्यांची 1.5 डझन भांडी बाहेर यायची धुवायला. मी सांगतोय परब्रह्म. राजन, प्रजा ही अशी आहे, ती गोंधळ घालेल, तुला त्यातनं हाक मारायची आहे ज्ञानासाठी. बघा काही लक्षात येते का? मला इतका अप्रूप्य आणि तुमच्याबद्दल एवढी माया उत्पन्न झाली आहे जी नकोय ती. काय आली असेल सांगा बरं. गेले 5 दिवस मी कधीच कुठल्या प्रवचनात एवढा पिन ड्रॉप सायलेन्स बघितलाच नव्हता. इतकं शांतपणे जीव बसलेत, इतकं शांतपणे हा आत्मा ऐकतोय, मी कधी अनुभवलंच नाही. ही माया कौतुक केल्यावर बघा वॉलेट आहे. मला हे शिकवायचंय. दत्तात्रय राजनला हे सांगतात, अरे अशा प्रजेच्या मायेत तू पडणार आहेस, लक्षात घे. तुला हे सगळं करून संपवायचंय. आणि त्यामुळं तू अनादी, म्हणजे बेफिकीर होऊ नकोस. मी अमुक एक करणार नाही वगैरे, आणि नको ते नाद पण करू नकोस. ज्या अवस्थेत तू मला पाहिलंस, ज्या अवस्थेत विष्णू दत्ताने पाहिलं, तसा मी नाहीये, पण तसा मी आहे. याला ब्रह्म म्हणतात. आई ज्यावेळेला म्हणते तसं नाही रे बेटा, आणि आई म्हणती तसं नाहीये, मी बघतेस मग तुझ्याकडं. दोन्ही ब्रह्मच आहे. बघा गंमत कशी आहे बघा. ती एकदा म्हणताना इतक्या प्रेमात सांगते तसं नाही रे बाळा, आणि तितक्याच प्रेमात म्हणते बघ बाळ्या, मी बाळ्याला कळते हे 2 मिनिटाचंच आहे. याला अनादी अशी माया म्हणली. म्हणून राजन पण खुश होतो. राजनला कळून चुकतं की ज्ञानाचा हा कितवा धडा आहे, 3रा. नंतर सगळ्यात प्रधान काय, राजन विचारतो. दत्तात्रय सांगतात प्रकृती ही सगळ्यात प्रधान आहे. कसं काय? अरे शरीर खलुम माध्यम तदनंतर धर्मसाधन. तुझं शरीर चांगलं असेल तर तू इतका वेळ ऐकायला बसशील. शरीर जर साधन चांगलं नसेल तर तुला साधन घ्यायला लागेल शरीराला, की मला असं बसायला मिळतं तर मी बसू शकतो. शरीराला साधनेची गरज आहे, पण शरीराला साधन नकोय. कळलं का काही? शरीर साधनेसाठी आहे. म्हणजे आता तुम्ही बसून ऐकताय, ही शरीर प्रकृती काय करते? साधना करते. पण त्या शरीराला बसण्यासाठी साधन घेण्याची वेळ येता कामा नये. कळलं का? जरा अवघड आहे हो की नाही? आता उघड सांगू का? राग येणार नाही ना? तुम्हाला सगळ्यांना
ब्रिटिशांनी 100 वर्ष सवय लावली आहे खुर्चीत बसायची. तुम्हाला या ब्रिटिशांनी सवय लावली आहे बफेलो सारखं बुफे करत करत हिंडत हिंडत पचक पचक करत जेवायचे. हा जो घाणेरडा तुमचा जो प्रकार आहे ना, दत्तात्रेय म्हणतात प्रजा ही अशी वागतीये, तुला तिला नित्य क्रम शिकवला पाहिजे. प्रजेला असं काही शिकव की प्रजा साधना करेल. प्रजा तुझं साधन करणार नाही. काय गूढ अर्थ आहे बघा. प्रकृती ही इतकी सुंदर पाहिजे, मग ती केव्हा असते असं राजन विचारतो. तर म्हणे ती फक्त वयाच्या 12 वर्षापासून फक्त 32 वयापर्यंत असते. देवा काय सांगताय? हो, शरीरातली ऊर्जा तुझ्या 12 पासून 32 पर्यंत प्रचंड वाढत असते आणि ती स्थिर होते 22 ते 25 वर्षी. पण त्यावेळेला तुला गाढवी प्रेम आठवतं म्हणून त्याला गद्दे 25 म्हणले. असं दत्तात्रेय मधूनच राजांना हिंट देतात. त्रेतायुगातला राजन आहे हा सहस्रार्जुन आहे. त्याच्यासमोर भाष्य चाललंय आणि कलियुगामध्ये 1.5 दिवस ब्रह्माचा झालाय. त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय आता ही स्थिती नाहीये का? आहे. दुसरं, या प्रकृतीमध्ये जे लपलेलं आहे ते आहे ब्रह्म. हे ब्रह्म जे आहे हे 2 ठिकाणी असतं. तर या ब्रह्माला संतुलन ठेवण्यासाठी मेंदू दिलेला आहे. या ब्रह्माचं संतुलन ठेवण्यासाठी हृदय दिलेलं आहे आणि ब्रह्म इथं असतं. हे राजन, योनी जी आहे ही योनी फक्त बुद्धी आणि मन देऊन मनुष्य प्राण्याला दिलेली आहे. तिचा उपयोग सुद्धा फक्त जननासाठी करायचा असतो, इतर गोष्टींसाठी करायचा नाही. जी ही शक्ती आहे ती वाया घालवू नकोस. तुझ्याकडं ती ब्रह्माने दिलेली शक्ती आहे. जीव ब्रह्म आहे आणि ब्रह्मशक्ती आहे. ही शक्ती कुठं असते? तुझ्या पाठीमागच्या मणक्यामध्ये सुषुम्नेमध्ये सर्व शक्ती सांभाळलेली आहे. तू ताठ बसलास आणि रोज नित्यक्रम आणि जपजाप्य 1 प्रहर केलंस ब्रह्ममुहूर्तावर, तर ही शक्ती तुला जागृत होते. किती आहेत? तर ह्या 3 आहेत: जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नी. असं प्रचंड ज्ञान दत्तात्रेय त्याला देतात. आणि लक्षात ठेव, याला कारण म्हणतात. प्रकृती, ब्रह्म, योनी आणि शक्ती ही कारणं आहेत. आणि अविद्येची कारणं सांगू? मोह, नको त्याचा ध्यास, तम म्हणजे राग, अज्ञान आणि प्रस्वाप. नको तिथं आपण तोंड घालतो. ह्या गोष्टी आपण करू नयेत. ह्या सगळ्यात सामावलेला जो आहे तो आहे इच्छा मार्ग. या इच्छेला फारसी भाषेत ईश म्हणलेलं आहे. आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी हात वर करतो त्याला ईश्वर म्हणलेलं आहे. आणि आपण ज्या वेळेला त्याची ब्रह्ममुहूर्तावर 1 प्रहर भक्ती करतो, स्तवन करतो, त्यावेळेला त्याला परम असं नाव दिले. म्हणून तो परम संधी पूर्ण करायचा ईश्वर परमेश्वर होतो. राजा थक्क होतो ऐकून. दत्तात्रेय, अरे एक लक्षात ठेव, असत्याचं भान नसलेल्या भक्ताला आवृत्त करणारा गुरु पण तोच असतो. आमच्या स्वामींना एकदा एकाने विचारलं, महाराज आपलं नाव काय? ते म्हणले, आमचं नाव नरसिंह भान. असत्वाचे भान नसलेल्या भक्ताला देणं हे या अनंत कोटी ब्रह्मांड नायकांचं काम आहे. दत्तात्रेयाने नेमकं राजाला हेच सांगितलं. गुरु काय करतो? ज्ञानाने हा भ्रम विलीन होतो. हे आत्ता जे सगळं सांगितलं मी, याच्यातली जेवढे माया, मोह, हे सगळ्या गोष्टी आहेत, जी अविद्येची कारणं आहेत, ही नष्ट करायला, हा भ्रम विलीन करायला फक्त ज्ञानच लागतं. आणि
आणि गुरुचा अनुग्रह. अनुग्रह कसा? सोपा सांगतो. सांगू? तयारी आहे? घेताय अनुग्रह? काय हो, घेतलात की तुम्ही 5 दिवस? तुम्ही माझं ऐकताय पण ऐकत नाहीये. अर्धा अनुग्रह घेतलाय, अर्धा घेतलेला नाहीये. म्हणजे तुम्ही माझं ऐकताय, मी ज्याचं गुणगान करतोय ते, पण तुम्ही इथून उठून गेल्यानंतर ऐकत नाही. काय? त्याची सीडी, त्याच्यामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे माझ्या मुखातून ते तुम्ही ऐकून कसं सांगितले बघा. वारंवार त्या भजनात काय सांगितले? वारंवार तू आ भक्ता असं म्हणलेलं आहे. तुम्ही तसं केलं का? तुम्ही वारंवार ऐकलत का? आईने एक गोष्ट सांगितली, वडिलांनी एक गोष्ट सांगितली, तुम्ही पुन्हा ऐकता का ती? किती तर सांगते तेच तेच असं म्हणता तुम्ही, हो की नाही? इट्स रॉंग. दत्तात्रय म्हणतात असं नाहीये. तुला प्रजेचं प्रत्येक गोष्ट ऐकायला पाहिजे आणि ऐकून ऐकायला पाहिजे. 2 ऐकणं असतं. आता अनुग्रह सांगू? बसलायत ना? मी म्हणतो, माझ्या मागं तुम्ही म्हणलात की अनुग्रह झाला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. पण हे तुम्ही घरी करत नाही. पण हे तुम्ही घरी करत नाही का हो? याला सांगितलेला आहे मगाचा भ्रम. तुमची प्रकृती आहे ना, तुमचं जे मन आहे ना, ते घरात जाऊन असं म्हणायला तयारच होत नाही. कारण घरातले बाकीचे तुम्हाला म्हणतात, झालं का सुरुवात? आले का स्वामी सका अंगात तुझ्या? गप की जरा, आम्हाला बोलू दे की जरा. हा, मी काय म्हणत होतो, ते परवाची 500 रुपये काय केलेस? साडीत ठेवून दिले, नंतर देते तुम्हाला. हे सगळं परब्रह्म आहे का? हे तुम्ही जाऊन ऐकता का? हा अनुग्रह आहे का? नाही. इथं दिगंबरा दिगंबरा म्हणायचं आणि पुढे भेळपुरी खात म्हणायचं. गेले वाटतं, चला हाणा. प्रकृतीला विटाळ झाला. तुम्ही इतकं सुंदर अद्वैतानंद घेताय, तुम्ही इतकं सुंदर ऐक्य करताय, तुम्ही सुंदर एकाग्रता आणताय. मी म्हणल्या तुम्ही माझा शब्द उचलताय, दिगंबरा. हो की? हा, मी सांगतो ना, आधी ज्ञान घ्या. तरी तुम्ही हा अनुग्रह घेताय पण तो परत नाही. का असं होतंय? का असं होतंय? यालाच कारण डोक्यात बसलेला कली. तो करूनच देत नाहीये. मी आई ज्या वेळेला असतो ना, त्यावेळेस मी माझ्या मुलाला ज्या वेळेला निरीक्षण करतो, त्याला पारखतो, त्यावेळेला मला कळतं की माझ्या उदरात जोपर्यंत हे पोर होतं तोपर्यंत माझं लक्ष किती होतं, आणि माझ्या उदरातून बाहेर पडल्यानंतर याच्याकडं किती जणांचं लक्ष गेलं. याला परब्रह्म म्हणतात. काही कळलं का बघा? अरे ज्ञान सांगतायत राजन. ते अपत्य ज्या वेळेला बाहेर पडतं त्यावेळेला ते अपत्य सगळ्यांना पाहतं आणि फक्त भूक लागली की आईला पाहतं. तिथं आम्हाला गुरु लोकांना आई 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 हे ममत्व असलेल्याला वाईट वाटतं. इतर वेळा कार्ट बघत पण नाही माझ्याकडं. भूक लागली की बरोबर त्या 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 मग ती घेते. असा प्रकार आहे की 80% तुम्ही मुलं बाहेर सगळं हे पाहत असता आणि या बाहेरच्या सगळ्या नको त्या घाणेरड्या संस्कारांनी आम्हाला तुम्हाला कुशीत घेऊन संस्कार द्यायला फक्त कमी वेळ असतो. फक्त कमी वेळ. फक्त कमी वेळ. किती? पदर घेणं आणि पदर काढणं. परब्रह्माचे संस्कार होण्यासाठी आईसारख्या किंवा गुरुसारख्या तत्वात जवळ असणं, सन्निध असणं, निर्लज्ज होणं जमलं पाहिजे. गुरु सन्निध, पण काय करायला पाहिजे? निर्लज्ज गुरु सन्निध. मग निर्लज्ज म्हणजे हट्टीपणा आणि बावळपणा नव्हे. निर्लज्जचा अर्थ सांगू का? नग्नचा अर्थ मी काय सांगितला? ज्याला अग्नी लागत नाही असं अन्न, हो की नाही? निर्लज्जचा अर्थ असा आहे. नाही कळणार ना? सरळ आणि निरल.
हा, आणि जला ज जोडलाय, तू कुठला आहे बघा. आम्हाला पहिलं हे कळलं पाहिजे. आम्ही आमच्याच शब्द ब्रह्माच्या, अक्षर ब्रह्माच्या जवळ जातच नाहीये, तोपर्यंत आम्हाला काय कळणार आहे. हे भान नसलेल्या भक्ताला आवृत्त करणारा गुरु हा तोच आहे. ज्ञानात हा भ्रम विलीन होतो. गुरुचा अनुग्रह होताच मानवाचा विचार सुलभ होतो. आता मी तुम्हाला सांगितल्यानंतर तुमचा विचार एकदम बदलला बघा. अरे हो, हे म्हणतायत आणि खरंच आपण इथून गेलो की संपलं. गाडीत बसलो, गाडीवर टांग मारली, सायकलवर टांग मारली की निघालो आपण, खांद्यावर हात टाकून आपण निघालो, संपलं. नाही, अनुग्रह तेव्हा होतो राजन, लक्षात घे. मी तुला जे हे ज्ञान देतोय, तू मला जे ज्ञान मागतोयस, या ज्ञानाचा परिपोष करशील, परिपाठ करशील, वारंवार जेव्हा करशील, पुन्हा पुन्हा करशील. पुन्हा पुनरपि यज्ञ धर्मम चरामी, पुन्हा पुनरपि दान धर्मम चरामी, पुन्हा पुनरपि तपो धर्मम. हे तू पुन्हा पुन्हा कर. म्हणजे काय करू? रोज दान कर, रोज तप कर. आता बघा, तुम्ही सगळे बसलायत ना, मी माफी मागतो, तुमचं लक्ष आहे का माझ्याकडं? नाही, तुम्ही एवढं तत्वज्ञान सगळं ज्ञान देणार आणि तुम्ही नुसतं वरवर ऐकणार, निघून जाणार. असं नका करू. बघा, सांगतो मी तुम्हाला काय ते, तुम्ही किती महान आहात ते तुम्हाला सांगतो. तुम्ही मी सांगोस्तोपर्यंत उठत नाही, मी गेल्याशिवाय उठत नाही. हे काय आहे हो? तप आहे. माझ्या गुरूंची, गुरूंच्या गुरूंची, त्यांच्या गुरूंची आणि त्यांच्या गुरूंची, 5 गुरूंनी गेली 65 वर्ष सांभाळलेली अन्नपूर्णेची झोळी, काखे झोळी पायी खडावा, अशी झोळी तुमच्याकडे येते आणि ती तुम्हाला साईबाबांसारखी दान करायला शिकवते. तुम्ही नकळत खिशात हात घालताय, असेल ते त्यात टाकताय, प्रेमाने, श्रद्धेने तुम्ही दान करताय, तप करताय. आता ऐका, तिसरं तुम्ही काय करताय बघा, तुम्ही कर्म पण करताय. माहिती आहे काय कर्म? अहो, माझं ऐकताना तुम्ही औंढा पण गळत नाही, तुमच्या लक्षात नंतर येते. तुम्ही इतके एकाग्र होताय की तुम्ही तुमच्या देहातल्या क्रिया विसरताय. बऱ्याच वेळाने तुम्हाला वाटतं आपण अवघडलं वाटतं शरीर, तोपर्यंत कळत नाही. म्हणजे शरीर वेदना देते, इतके तुम्ही एकाग्र आहात, म्हणजे तुम्ही काय करताय? कर्म करताय. आणि कर्म कुठलं करताय? कर्णेंद्रिय साफ ठेवली आहेत आणि तुम्ही ऐकताय कर्म काय करायचं ते. झालं, कर्म करताय, दान करताय, तप करताय. आता यज्ञ, हा, यज्ञ पण करताय. कसं काय? नाही का? मग तुम्ही यज्ञ करत नाहीये? नाही करत? अरे, तुमचा प्रतिनिधी म्हणून यज्ञ करतोय ना इथं. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम. आणि दुसरा यज्ञ हा करतोय तुमच्या वतीने. कसला? दिगंबरा दिगंबरा, नामयज्ञ आहे. तुम्ही म्हणताय, आपण सगळे म्हणून यज्ञ करतोय. यज्ञ झालं, दान झालं, तप झालं, कर्म झालं. आता राहिला फक्त स्वाध्याय. राजन, ऐकतोयस ना? कोण म्हणते कुणाला? दत्तात्रय म्हणतायत. राजन, मी काय सांगतोय? अरे, भान हरपलास का काय? ए राजन, असं 3-3दा हलवतात. ही घटना आत्ताही चालली आहे. मला कित्येक जणांना बोलायला लागते, अरे माझ्याकडे लक्ष आहे का? राजन, अरे तू या 5 गोष्टी करतोयस. स्व अध्याय, तू स्वतः, मी तुला पहिल्यांदा सांगितलं, नित्यकर्म. तू स्वतः आंघोळ करतो, स्वतः बादलीवर पाणी घेतोस, दासी तिथे येत नाही, बोलवली तरच. तू स्वतः तांब्या घेतोस. आणि खरं सांगू, तुझं मल उत्सर्जन सुद्धा, देहाचं कार्य सुद्धा तूच करतोयस. स्वाध्याय आहे. तूच तुझ्या हाताने देवाला पाणी घालतोयस, तूच तुझ्या हाताने कपडे घालतोयस. आणि मग उपवस्त्र तुझे दास दासी येतात आणि ते घालतात. राजन, विसरलास तू? आता तू एक स्वाध्याय केलास. राजा म्हणतो, दत्ता देवा, कुठला स्वाध्याय केला? अरे नाही का, मला विचारलंस ज्ञान सांगा म्हणून, मी तेच तर तुला सांगतोय. राजन एवढा अवाक होतो, अरे हा, हेच तर ज्ञान आहे, हेच तर तुम्ही लोक शिकवतोय, हाच तर माझा तुला अनुग्रह आहे. कळलं का?
आपण हे रोज करायला पाहिजे. ज्ञानाला जाग केलं पाहिजे. माहितीये का तुम्हाला, ज्ञानेश्वरांनी स्वतःच लिहिले, अरे ज्ञाना झाला से पावन. ज्ञानाने ज्ञानाला जाग कर. मी साधू देव मामलेदारांच्या साक्षीने आणि सगुण आणि निर्गुण माझ्या गुरूंच्या समोर मी तुम्हाला हे ज्ञान साक्षात दत्तात्रय गर्ग ऋषींच्या साक्षीने राजन सहस्रार्जुन कार्तवीर्य याला सांगत असताना सांगतोय. एकाच वेळेला आपण 3 गोष्टी करतोय आणि म्हणून त्याला त्रिगुण म्हणलेलं आहे. आज तुम्हाला खरं थोडं कळलं असेल ना अनुग्रह म्हणजे काय. आणखी एक सांगू, दीक्षा, संथा. काही तुम्ही सगळेजण, मी काल तुम्हाला सांगितलं होतं की स्वामींच्या पादुका तुमच्यापाशी येणार आहेत, तर ती जी संथा आहे, ती दीक्षा आहे, ती तुम्ही घेतलीत. बऱ्याच जणांनी आपला ड्रेस कोड बदलला. अनुकरण करणं, तसं वागणं, तसं ऐकणं, तसं आचरण करणं, तसं राहणं, तशी बैठक करणं म्हणजे संथा, दीक्षा, अनुग्रह. आणखी एक सांगतो, राजन, तुला मी हे सगळं ज्ञान देतोय. आता तू घरी गेल्यावर तुझ्या पत्नीने तुला नमस्कार केला की हे ज्ञान सगळं तिला गेलं. काय सांगता देवा? हो, तिला वेगळा गुरु करू नकोस. जे सर्व मी तुला दिले ते तिला तू द्यायचंस. तूच तिचा गुरु आहे. कुठल्याही आपल्या धर्मामध्ये स्त्रीचा प्रथम गुरु पती असतो. प्रथम तो परमेश्वर असतो. तोच तिचा मार्गदर्शक असतो. तिनं पतीपाशी अशी निष्ठा, श्रद्धा आणि सेवा करावी की तो गुरु असतो. मग पतीची मनोवृत्ती विकृत होत नाही, ती आपोआप शुद्ध होते. इतकं सुंदर ज्ञान दिल्यावर ते सगळं ऐकलं. आणि अर्जुना, तुला आणखी एक सांगतो, तुला विद्याप्रसाद हवा असेल ना, तर वेदांत श्रवण रूपानं तू जाणून घे. तुझ्याकडं संसदेत तुझ्या जर कोण शिष्टमंडळात धर्मगुरू असतील, आचार्य असतील, तर त्यांच्याकडनं वेद समजून घे. वेद नाही समजले तर कमीत कमी तुझ्या ते कानावर तरी पडू दे. ते कानावर पडताना समजा तू नसलास तरी शेवटी मंत्रपुष्पाच्या वेळेला तरी उभा राहा. म्हणजे त्या तुझ्या इथं ज्यावेळेला तुझी सभा भरते, त्यावेळेला तुम्ही सगळी सभा विसर्जन झाल्यानंतर ते सगळे जे आचार्य जो वेदातला शेवटचा उपचार करतात, त्यावेळेला तू तो शांतपणे ऐकलास तर त्याला वेदांत श्रवण म्हणतात. ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासनम देहनाकं महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसय्य सायिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे. समे कामान काम कामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु. कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौजं स्वराज्यं वैराज. हे सगळं वेदातलं आहे. तू ह्या श्रवणाचं मनन कर. प्रजेला हे सगळं समजावून सांग. प्रजेला समजून सांगताना सुद्धा कसं सांगशील? देवा कसं सांगावं? 6 प्रकाराने. त्यात बुद्धी ही मिथ्या आहे, लक्षात ठेव. तत् अहम असी. जिथं मी आहे ना तिथं सांग. मी तुला उपदेशलेलं जे सगळं आहे हे सगळं अष्टांग योगाचं ज्ञान आहे. तुला मी सांगताना प्रत्येक वेळा असं नाही सांगितलं, पण लक्षात ठेव हे सगळं अष्टांग योग ज्ञान आहे. यमादिकांनी सुद्धा अष्टांग योग आणि आसन प्रमुख आणि षडांग केलेली आहेत.
षडांग म्हणजे अष्टांगामधली 2 कमी करायची की षडांग होतात. तुम्ही सहज बघा, साष्टांग दंडवत म्हणता आणि माझी अष्टांग आहेत शरीराला असं म्हणतात. मग तुम्ही काय करता, चांगल्या मनाने अष्टांग प्रणिपात करता आणि सद्गुरूंना नमस्कार करता. म्हणून नेहमी साष्टांग दंडवत म्हणावं. त्यातल्या त्यात आईला प्रथम म्हणावं, मातृदेवो भव, माते साष्टांग करतो. पितृदेवो भव, आचार्य देवो भव. असं तुम्ही जर सगळं केलं तर हा अष्टांग योग तुमच्या ठिकाणी पण पूर्ण आहे. तुम्ही म्हणा कसं काय, सांगतो ना. आत्ता मी तुम्हाला आता यज्ञ, दान, तपक, कर्म, स्वाध्याय 5 सांगितलं, बरोबर आहे. हां, आता मन, बुद्धी आणि आत्मा हा आपला अष्टांग झाला. 5 गोष्टी तुम्ही तर करताच आहात. 3 गोष्टी ऍड करा. मन एकाग्र करा, बुद्धी म्हणजे चित्त ठिकाणावर ठेवा आणि दोघांना सांगा की प्रकृतीला सांभाळून घे. मन वळवळ करतं. मन हे चंचल चंचल, पुनश्च येणे जाणे भेटणे, एकमेका पाहणे अंतर्मुखी. मन हे चंचल चंचल. असा सगळा योग सांगितला. आणि हा सविकल्प आणि निर्विकल्प अशी 2 प्रकारची समाधी आहे. त्यातली सविकल्प समाधी राजाची लागली. मी सांगताना जसं तुम्ही एकदम स्तंभित होऊन जसं ऐकताय आणि तुमचं सगळं लक्ष माझ्याकडे आहे, त्याला सविकल्प म्हणतात. आणि निर्विकल्प म्हणजे डोळे मिटले तुमचे तुम्हीच बसलायत, ती निर्विकल्प. आणि डोक्यात सारखं हे चालू पाहिजे, काय योगायोगा बघा. मी सगळं तुम्हाला हे सांगतोय आणि तिकडून सतत तुम्हाला ओंकार ऐकू येतोय. किती प्रचंड कृपा आहे भगवंताची. भगवंत किती साक्षीला आहे. आणि तो ओंकार कसा आहे, गंगेच्या प्रवाहाप्रमाणे वाहतच राहिलाय तुमच्यात, माझ्यात, सर्व विश्वात. का हो, हे समीकरण, हे एकीकरण, ही साक्ष नाहीये का भगवंताची? कलियुग खरंच आहे का? सत्ययुग नाहीये का? ज्यांनी मूर्खपणा केला त्याला शासन आत्ता मिळत नाही का हो? मिळतंय. आणि ज्यांनी मूर्खपणा केलेला नाही त्याला शासन मिळतंय. असं का होतंय? कारण पूर्व सुकृतात गेल्या जन्मी त्यांनी चूक केली आहे, ते तो आत्ता भोगतो. काही लोक असे आहात तुम्ही की तुम्ही म्हणता आम्हालाच का हा त्रास? अहो, गेल्या जन्मी तुम्ही काहीतरी त्रास तसा घेतलाय म्हणून झालाय. म्हणजे आत्ताच्या कर्मातला नाहीये का? नाहीये. हे सगळं एकांतात सविकल्प आणि निर्विकल्प समाधीमध्ये हे विचार संपायला पाहिजेत. यमनियमांचा अभ्यास करून प्राणायामाचा अभ्यास करावा. पूरक, कुंभक, रेचक. आता हा जो ओंकार आहे की नाही, हा घेतला की बाहेर कुंभक होतो, हा आत घेतला की आत कुंभक होतो. आत घेतल्यावर कसं बघा, माझं शरीर फुगतंय. बाहेर करणं, आत करणं, या सगळ्या भावनेने तुम्ही आत्ता समाधी अवस्थेत आहात. ज्याला 12 दिवसांनी असं कळेल, म्हणजे तुम्ही अशा अवस्थेत कशा की नाम घेत असताना आपोआप तुम्ही एकचित्त होता. तर नामना सोडीजे असं सांगितलेलं आहे. म्हणजे ओंकार चालू आहे तर तो म्हणणं सोडायचं नाही. तुम्हाला जाणवेल, तुमचे डोळे मिटलेले असतील, तुम्हाला हे जाणवेल की मी एकाग्र झालोय, माझ्या डोक्यात काहीही नाहीये, इतके तुम्ही छान व्हाल. ती निर्विकल्प समाधी असेल. पण ती समाधी, त्याची सवय लागायला किती दिवस लागतील? 12 दिवस. आजपासून आत्ता जसे तुम्ही माझ्यासमोर बसलाय, मी तुम्हाला जसं सांगतोय अशी कल्पना करून तुम्ही जर डोळे मिटून बसलात, असं रोज सवय केलीत, 12व्या दिवशी डोळे मिटलेल्या अवस्थेत
मी आहे असं तुम्हाला दिसलो की तुमची समाधी लागली म्हणून समजायची. हा कार्यभाग तुम्ही करायचा आहे. प्रकृते पुरुषात परम एवं ध्यायत्यु नित्यम सयोगी योगिनाम वरहा. ज्याच्या प्रकृतीमध्ये असा ब्रह्मपुरुष येऊन धारण करतो आणि तो काय होतो, करता करता त्याचा आत्मपुरुष ज्यावेळेला जागृत होतो त्यावेळेला सयोगी योगिनाम वरहा, तो योगी होतो. हे 12 दिवसात शक्य आहे. प्रत्येक 12 दिवसानंतर तुम्ही तुमचा अनुभव घ्यायचा की मी किती सेकंद समाधी अवस्थेत जातोय. इतकं तुम्ही एकचित्त आणि शांत व्हायला पाहिजे. आणि हे सगळं करताना राजन, समर्थ असून पण ज्यांची इंद्रिय अविकल आहेत तो मुग्ध योगी आहे. ज्याची दृष्टी दूर जात नाहीये तो आंधळा आहे. चांगलं वाईट कुठंही वचन जो न ऐकल्यासारखं करतो तो बहिरा योगी आहे. आणि भिक्षा किंवा मलमूत्रासाठी जो दूर जात नाही तो पंगू योगी आहे. जो मोजकेच बोलतो तो अजित योगी आहे. अजिव्र म्हणजे न बोलणारा, म्हणजेच जीभ नसलेला. जो मोजकेच बोलतोय तो जीभ नसलेला आहे. लहान मुलगी, कुमारी, वृद्ध स्त्री सर्वांना सारखेच मानतो तो षंड योगी आहे. हे राजन ऐकतो आणि गर्ग ऋषी योग चर्चा दत्तात्रेयांच्यावर करतात आणि सांगतात यामुळे योगी विदेह मुक्ती मिळवतो. तुम्ही जर असं 12 दिवस करायला लागलात ना आणि 2.5 सेकंद असे शांत बसलात ना तर 12 दिवसांनी म्हणजे 12 त्रिक 36 1 महिन्याने तुम्ही मला आपणहून सांगाल. माझा व्हॉइस मेसेज तुम्हाला मिळाल्यावर, सर खरंच 2.5 सेकंद नाही पण 1 सेकंद मला जाणवलं, असं मला असं अस्पष्ट दिसलं. आणखीन एक सांगतो, तुम्ही जेव्हा झोपलेला असता, मगाशी जे दत्तात्रेयांनी राजांना सांगितलं जागृती, सुषुप्ती आणि स्वप्नी, तर तुम्हाला स्वप्नात असं दिसतं की आपण आणि सर देव मामलाजी पटांगणात सगळे लोक आहेत आणि मला सर काहीतरी सांगतायत. हे तुमच्या आतमध्ये जो आत्मा आहे तो जागृत अवस्थेत असतो आणि त्याची इच्छा होती की अरे हे पुन्हा ऐकावं. बघा, जो आत्मा तुमच्या देहात सतत राहत नाही, तो प्रत्येक वेळा देह सोडतो, पुन्हा देह धारण करतो, तो आत्मा तुम्हाला स्वप्नामध्ये स्मरण करून देतो, अरे ते तुला करायचंय. आणि तुम्ही काय करता, उठलं की ते विसरता आणि काहीतरी अर्धवट सांगितलं असं मला वाटतंय. अरे काय वाटतंय म्हणजे तुम्ही 12 दिवस रोज थोडा वेळ असं बसलं पाहिजे. हा समाधी योग आहे. हे अर्जुना, तू सुद्धा योगाचा अभ्यास कर, माझ्या कृपेमुळे तू माझी सायुज्यता मिळवशील. आणि असं सांगितलं आणि दत्तात्रेय म्हणाले आता तू हे सगळं केलंस तर माझा तुला आशीर्वाद आहे. आणि म्हणून दत्तात्रेय हात उचलतात आणि त्याच्या डोक्यावर ठेवतात. डोक्यावर ठेवल्या ठेवल्या त्याची पूर्णपणे समाधी लागते. त्याच्या लक्षात संपूर्ण येतं की आपण काय ज्ञान मागितले आणि काय नाही. सगुण सद्गुरूच्याकडनं असं स्वीकारायचं असतं. पहाटेचे 2:30 वाजलेले होते. जळगावहून मी निघालेलो होतो. मला निरोप आला होता 10 दिवस सद्गुरू अंत्यवस्था अवस्थेत आहेत आणि तुझी आठवण काढतायत, लवकर ये. मी तसं वाघीडला पोहोचलो, 2:30ला त्यांच्या जवळ गेलो. त्यावेळेला मला या सहस्रार्जुनच्या आणि दत्तात्रेयांच्या अनुग्रहाची आणि समाधीची पूर्ण कल्पना सगुण सद्गुरूंनी स्वतःचा देह विसर्जन करताना डोक्यावर हात ठेवून दिली आणि म्हणले अचूक संधान आहे, अचूक संधान आहे, अचूक संधान आहे. कळलं का? मी त्यांना लागलीच उत्तर दिलं प्राण सोडताना, दिगंबरा दिगंबरा अचूक संधान धरून चला, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
त्वरा करा मनी स्मरा दिगंबरा जय दिगंबरा सार्थक जन्माचे करण्या संचय पुण्याचा होण्या सार्थक जन्माचे संचय पुण्याचा होण्या आता करा गजर खरा दिगंबरा जय दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा उपासना त्या शक्तीची सातत्याने सेवेची उपासना त्या शक्तीची सातत्याने सेवेची स्वत्वहारा भजन करा दिगंबरा जय दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अनुभूती त्या ज्ञानाची नरसिंहाच्या मूर्तीची अनुभूती त्या ज्ञानाची नरसिंहाच्या मूर्तीची करा नामधरा दिगंबरा जय दिगंबरा दिगंबरा आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता आरती गुरुदत्ता मूढ जरी झालो भगवंता मूढ जरी झालो भगवंता चरणी ठेवूनी माथा आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता आरती गुरुदत्ता विसरुनी तव पाया विसरुनी तव पाया विसरुनी तव पाया अनुसूता ज्ञान उदेले आता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता आरती गुरुदत्ता लीन तुझे ठाई गुरुनाथा लीन तुझे ठाई गुरुनाथा तुची आम्हा उद्धरता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता आरती गुरुदत्ता तुझ विण मज कोणी तुझ विण मज कोणी नक्षत्राता भक्तवत्सला ताता भक्तवत्सला ताता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरी भाग्य विधाता आरती गुरुदत्ता नित्य नित्य आठवलं का दत्तात्रेयांनी राजनला सांगितलं नित्य तुझी सेवा गुरुदेवा नित्य तुझी सेवा मज होता अनुभवली तव ममता आरती आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता नरहरि गुरुदत्ता श्रीमंता नरहरि गुरुदत्ता श्रीमंता आरती घेई आता आरती घेई आता आरती गुरुदत्ता अवधूता नरहरि भाग्य विधाता आरती गुरुदत्ता आरती स्वामी राया कोटी आदित्य तेजा
तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा पूर्ण ब्रह्म नारायण देव पूर्ण ब्रह्म नारायण देव स्वामी समर्थ कलियोगी अक्कलकोटी आले वैकुंठनाथ आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा लीलया उदरिले ओ लीलया उदरिले भोळे भाबडे जन बहुतीव्र साधकासी बहुतीव्र साधकासी केले आपुल्या समान आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा अखंड प्रेम राहो अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा दयाळा अखंड प्रेम राहो नामी ध्यानी दयाळा सुमंत सरस्वती म्हणे आम्हा सांभाळा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा कोटी आदित्य तेजा तू गुरु माय बाप प्रभो अजानुभुजा आरती स्वामी राजा सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी गर्डणमळ भूमंडळ सिंधू जळगगनी कडाडले ब्रह्मांड ढाके त्रिभुवनी सुरवर्णी शाचर त्या झाल्या पळणी जय देव जय श्री हनुमंताओ तुमचे प्रसादेन विकृतांता जय देव दुमदुमले पाताळ उठला प्रशब्द धडधडला धरणीवर मानिला कडाडले पर्वत गगन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय श्री हनुमंताओ तुमचे प्रसादेन विकृतांता जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पायीन प्रेमे अलंगिन अनंत पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं कायेन वाचा मनसेन देव्या बुद्ध्यात्मना वा प्रकृती करोमि यज्ञ सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं हरे हरे राम हरे कृष्ण 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 हरे दत्त दत्त हरे स्वामी स्वामी हरे स्वामी हरि ओम तत्सत् ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः गुरुदत्त हे नाव जाचे पवित्र परब्रह्म माया चिरंजीव पुत्र मनी आठविता
सदा त्या गुरुला आशीर्वाद राहो गुरुसेवकाला. न घडो मत्सर कोण्याही जीवाचा, मी पारन्यायी आहे. माझ्यासारखा अपराधी कोण नाही, आपल्या रगा क्षमा करणारा कोण नाही. घेतलेले ज्ञान आहे तुझला माझी स्वामी समर्था. श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरु अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गोपाल कृष्ण भगवान की जय. साधु देव मामदार की जय. जगदंब उदयोस्तु. ओम नमः शिवाय. 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 राम कृष्ण हरी. 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 गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. हरि ओम तत्सत. देवा तू सागर करुणेचा, देवा तुझलाची दुःख सांगावे, तुझ वाचुनी राते दिनमुख पसरोनी काय मागावे. देवा तू सागर करुणेचा स्वामी समर्थ.